आणि एक मोठी बातमी आहे, अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना आता फोन केल्याची बातमी समोर येते आहे। प्रत्यक्ष भेटीमध्ये चर्चा करू असं अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटलंय। अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करत त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि प्रत्यक्ष भेटीमध्ये चर्चा करू असं देखील अमित शहा यांनी म्हटलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग। विनायक, अमित शहांनी फडणवीसांना आता फोन केल्याची माहिती मिळते आहे। बरोबर आहे। ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला जो पराभव सहन करावा लागला याचं संपूर्ण पराभवाचं खापर माझ्यावरतीच फोडा असंही म्हटलं आणि स्वतः त्यांनी स्वीकारलेला आहे पराभवाची जबाबदारी। आणि कुठेतरी मी मंत्री पदापासून म्हणजे उपमुख्यमंत्री पद असेल किंवा मंत्रीपद जे आहे त्यापासून मुक्त होता असं त्यांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलं। आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना फोनवरून जे आहे ते त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। संपूर्ण माहिती जी आहे ती अमित शहा यांनी फोनवरून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतली आणि सविस्तर दिल्लीत आल्यावरती बोलू असं जे आहे त्यांना आश्वासन दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीस जे आहे ते आज संध्याकाळी दिल्लीला जात आहेत। उद्या भाजपची संसदीय समितीची बैठक जी आहे ती पार पडते आणि याच वेळी ही भेट जी आहे ती पुन्हा एकदा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची होऊ शकते आणि नेमकं त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याची कारणं जी आहेत ती अमित शहा विचारून घेतील। कारण आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व जे आहे ते प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना हवं आहे, त्याची मागणी जी आहे ती नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून होते। तर दुसरीकडे त्यांनी घेतलेली भूमिका आणि आता अमित शहा यांच्यासोबत भेट झाल्यानंतर नेमकी केंद्रीय पातळीवरचे नेते त्यांना काय नेमकं मार्गदर्शन करतात, पुन्हा एकदा राज्यात थांबण्यासाठी विनंती करतात का हे बघावं लागेल। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर केंद्रीय गृहमंत्री राहिलेले अमित शहा यांनी आता देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला आहे। दरम्यान राज्यामध्ये भाजपचं जे काही मोठं नुकसान झालेलं आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आणि प्रत्यक्ष भेटीमध्ये चर्चा करू असं आता अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितलेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि त्याचवेळी मोदी आणि अमित शहा यांची देखील ते भेट घेऊ शकतात आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल।